मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये पुण्याचे नियमभंगू भाग 21 मध्ये आज आपण आलो आहोत जुना बाजार चौकामध्ये। मिसळच्या तर्रीमध्ये भिजलेला ज्यांचा मेंदू असे हे नियमभंगू या डिवायडरला एक छोटं भगदाड पडला आहे। तिथून हे नियमभंगू लीक होत आहेत। हा एक जण तिथून निघाला, बाकीच्यांना तर जणू काही यशाची किल्लीच मिळाली। या चौकात 3-4 पोलीस आहेत जे अतिशय इमानदारीने आपले काम करत आहेत। नियमभंगूंवर कोणतेही चलन न बनवता त्यांच्यावर चिडून त्यांना समजवतही आहेत, पण गेंड्याची कातडी असलेले हे नियमभंगू यांच्यावर पोलिसांचा कसलाच परिणाम होताना दिसत नाहीये। झेब्रा क्रॉसिंगच्या नावावर इथे एक मायनसचं साइन बनवलं आहे, ज्याच्यावरून रस्ता क्रॉस करताना तुम्ही या जगातून वजा होऊ शकता। हा सरकारी लॉलीपॉप बघा कसा आडवा पडला इथे। निदान याला उचलून चोखा तरी। पोलिसांना बसण्यासाठी जी चौकी दिली आहे, मला त्याच्या बाजूला उभे राहणे पण शक्य नाही, एवढी घाण आहे इथे। चौकाच्या मध्यभागी बन्यान अंडरवेअर वाळवायला मस्त जागा आहे। कोणाच्या पावसामुळे वाळत नसतील ते आणून टाका इथे। कोणाला पार्किंग नसेल तर त्याची पण व्यवस्था आहे इथे। खरं तर लोकांनी कायद्याची चड्डी काढून इथे वाळत टाकल्याचे फील येत आहे। पुण्याच्या वाहतुकीला बेशिस्त करण्याचा पहिला मान रिक्षावाल्यांनाच दिला पाहिजे। आता तुम्हीच बघा, हा रॉंग साइडने आलाय आणि कोणते कोणते नियम मोडतोय। हे दोघे रॉंग साइडने येऊन इथे थांबून कुठल्या सिग्नल सुटायची वाट बघत आहे काय माहित। गप्पा काय मारतोय, थुंकतोय काय, मोबाईल काय बघतोय। 2 छपरी इथून निघत नाही तोवर इथे 3 पैदा झालेले असतात। एकंदरीतच मेरे मन को भाया मैं कुत्ता काट खाया अशी या चौकाची परिस्थिती आहे।